सर्वांना गुड मॉर्निंग. आज मला या फॅमिलीला जॉईन होऊन 1 वर्ष संपलेलं आहे. माझं नाव संगीता अण्णाराव सोमवंशी. मी लातूर जिल्हा उदगीर तालुका इथून हळेहंडोरगुळवरून आहे. आणि मी 1 वर्षामध्ये 1 तास माझ्यासाठी दिल्यानंतर जे जीवनात फायदे झाले ते मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. तर सर्वांनीच 1 तास स्वतःसाठी देणं किती गरजेचं आहे याचं मी महत्व तुम्हाला थोडक्यात मला जमेल त्या भाषेमध्ये आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्यायामामुळे शरीर सुदृढ व सक्षम राहण्यास मदत होते. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला 1 तास आपल्या स्वतःसाठी देणं व्यायाम करणं गरजेचं आहे. शारीरिक व मानसिक ऊर्जा टिकवण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी दूर करण्यासाठी आपल्याला व्यायाम आपल्या शरीराला हवाच आहे. तसेच व्यायामाला वयाची अट नाही. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजणच व्यायाम करू शकतात. तर व्यायाम करण्याच्या अगोदर आपण वॉर्मअप 10 मिनिटे करणं गरजेचं आहे. आठवड्यातून किमान 3 ते 4 तास व्यायाम करणं आवश्यक आहे. जर ज्यांना शक्यच नाही 1 तास देणं तर त्यांनी स्वतःसाठी आठवड्यातले 3 ते 4 तास तरी देणं गरजेचं आहे. व्यायाम करण्यासाठी वेळ निश्चित ठरलेली असावी आणि शरीरातील स्नायू बळकट होऊन आपलं आयुष्य वाढतं व्यायामामुळे. तसेच रक्त व्यवस्था सुरळीत चालते. थोडक्यात आपल्या जे रक्तवाहिन्या आहेत त्या आपल्या शरीराला रक्तपुरवठा करण्याचं एकदम सुरळीत काम करतात. हा सर्वात उत्तम आपल्या शरीराला मिळणारा फायदा आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती व्यायामामुळे वाढते आणि आपल्याला जो आळस असतो शरीरामध्ये सदैव तो 1 तास व्यायाम केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये आळस राहत नाही. नियमित आपण सदैव ताजेतवाने आणि व्यवस्थित तरतरीत राहतो. तसेच 1 तास व्यायाम केल्यामुळे अन्नपचन सहज होते. जे की आपल्याला शरीराच्या तक्रारी असतात की मी हे खाल्लं मला पचन होत नाही, ते खाल्लं मला सहन होत नाही, तर अशा कुठल्याच व्याधी आपल्या पचन क्रियेच्या राहत नाहीत. तसेच व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये जे जडत्व आहे, स्थूलपणा आहे, तो निघून जातो आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी 1 तास व्यायाम करणं गरजेचं आहे. तसेच शरीरामध्ये काम करण्याचा उत्साह वाढतो. आपल्याला आता करायचं काम थोडंसं आळस आल्यानंतर नंतर करू अशी जी भावना असते ती करणाऱ्या व्यक्तीमध्ये राहत नाही. तर तो लागलीच कामाला लागतो की मला हे काम करूनच थांबायचं आहे, अशी त्याची एकदम उत्साहाची वाढ होते. शरीरातील जे पित्त, वात, कफ हे जे त्रिदोष आहेत तर हे त्रिदोषांनी जे आपल्याला व्याधी होतात त्या आपल्या शरीरामध्ये व्याधी 1 तास आपण जर आपल्या शरीराला व्यायाम करण्यासाठी दिलात तर ते राहतच नाहीत. हे खूप सर्वात उत्तम आणि सर्वात चांगला फायदा आपल्या शरीराला होतो. मेंदूचे कार्य व स्मरणशक्ती सुधारते. व्यायामामुळे जे आपल्याला आठवण आता ही वस्तू ठेवली कुठे ठेवली म्हणून जे गोल गोल आपण फिरतो ते फिरण्याची वेळ येत नाही. हा व्यायामामुळे आपल्याला होणारा फायदा आहे. तसेच आपल्या शरीरात जे चरबी साठते ते चरबी साठण्याचं प्रमाण सुद्धा व्यायाम केल्यामुळे कमी होतं. व्यायामामुळे शरीर निरोगी आणि बांधेसूद राहते. व्यायामामुळे स्नायूची म्हणजे मसलची शक्ती वाढते, शरीरामध्ये लवचिकता वाढते आणि मसल्स मजबूत बनतात. हा व्यायामामुळे होणारा आपल्याला फायदा आहे आणि आपण 1 तास व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच आपल्याला सजीवांना मानवाला हृदय आहे, फुफ्फुस आहे, तर आपण व्यायाम केल्यामुळं आपलं हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. हा आपण जे कार्य करतो ते आपल्या हृदय चालू असल्यामुळे करतो, त्यामुळे हा सर्वात उत्तम फायदा आपल्या 1 तास व्यायाम केल्यामुळे होतो. पर्यायाने आपण व्यायाम केल्यामुळे आपला स्टॅमिना सुद्धा वाढतो. तसेच आपले जे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे ते नियंत्रित होते व्यायाम केल्यामुळे आणि व्यायामामुळे आपलं मन प्रसन्न राहतं. नेहमी आपण हसतमुख राहतो, आनंदी राहतो आणि आपण ताजेतवाने राहतो.
हा व्यायामामुळे आपल्याला 1 तास आपल्या शरीराला दिल्यामुळे फायदा आहे. तसेच आपल्याला मानवाला मेंदू आहे, तर हृदय हे जे रक्तपुरवठा करतं मेंदूकडे, ते व्यायाम केल्यामुळं एकदम सुरळीत रक्तपुरवठा होतो आणि आपल्या मेंदूचं सुद्धा कार्य एकदम उत्तम प्रकारे चालते. आणि हे सर्व व्यायामामुळे होणारे फायदे आहेत. आणि ज्या कोणत्या व्याधी आहेत, आपल्याला दवाखान्यात वारंवार जावं लागतं, कुठल्या शारीरिक रोग होतात, ते कुठल्याच रोगांना आपण आहारी जाऊ शकत नाही. नियमित जर आपण 1 तास आपल्यासाठी दिला तर हे व्यायामामुळे होणारे सगळे काही अनमोल असे फायदे आहेत. आणि आपण व्यायाम करताना 1 तास व्यायाम झाल्यानंतर शेवटी कूल डाऊन करूनच आपली व्यायामाची प्रोसेस आपण थांबवली पाहिजे. तेव्हा होणारे सगळे काही आपल्या शरीराचे जे फायदे आहेत ते एकदम सुरळीत आणि योग्य प्रकारे आपल्या शरीराला मिळतात. आणि व्यायामाचे फायदे सांगायला वेळ तर पुरणारच नाही, इतके फायदे आहेत. त्यामुळे मी वेळेअभावी मी इथेच थांबते. माझ्याकडून इतकीच माहिती मला पटलेली होती आणि मी सांगून या ठिकाणीच थांबते. सर्वांनाच परत गुड मॉर्निंग.